तर मित्र हो, इथे बघू शकता तुम्ही आता उपोषण सुटायची वेळ झालेली आहे आणि हे उपोषण दररोज 11 वाजण्यापासून तर 5 वाजेपर्यंत रोज होतं इथे। तर आता बघा इथे सगळे उपोषण सुरू आहे। जमीन आमच्या हक्काची अभी तो अंगड़ाई है, बाहर निकलो मकानों से, उठो बहुजन जागा हो, NIT की टक्कर में अंबेडकरी जनता की है हुंकार, बघता काय नारा पार एकच साहेब 130 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क। अरे असं कसं होत नाही, असं कसं होत नाही, आवाज दो, आवाज दो। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योतिराव फुलेंचा, सावित्री आईंचा, रमाईंचा, जिजाऊ मातेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, सम्राट अशोकांचा। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। आज आपण आलेलो आहोत नागपुरातील जरीपटका नारा रोडला आणि इथे 130 एकर बद्दल आंदोलन सुरू आहे, डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क बद्दल। तर हे आंदोलन कशाबद्दल आहे, काय आहे, कसली यावर चळवळ चालू आहे ते आपण यावाला ब्लॉग मध्ये बघणार आहोत। तुम्ही या जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब और शेअर नक्की करा। मित्रो इथे बघा हे जे आंदोलन सुरू आहे एक प्रकारे तुम्ही बघू शकता, इथे उपोषण सुरू आहे 399 दिवसापासून। तर उद्याला यांचे 400वा दिवस पूर्ण होऊन जाईल आणि हे दररोज 11 वाजण्यापासून तर 5 वाजेपर्यंत उपोषण करत आहे। त्याबद्दल तुम्ही बघू शकता इथे यांची नावे आहे, 12 लोकांची नावे आहे इथे आणि इथे जे लिहिलं आहे तुम्ही पॉज करून थोडंसं वाचू शकता। बाकी यांच्यासोबत आपण बोलूया आता। काय नाव आहे तुमचं? माझं विजया पाटील। हे आंदोलन 130 एकर जागा जी आहे ती मिळवण्यासाठी आम्ही इथे 2 ऑक्टोबर 24 पासून बसलेलो आहोत। अच्छा, 130 एकर साठी आंदोलन सुरू आहे आणि तुम्ही इथे उपोषण करताय? हो। आणि तुमची काय मागणी आहे, काय काय तुमचं हे म्हणणं आहे याबद्दल? आमची माग अशी आहे की जे 1996 ला जो डीपी प्लॅन तयार झाला आणि ज्याच्यात ही जमीन 130 एकर पार्क साठी ठेवली होती की नाही, ती पार्क साठीच राहिली पाहिजे। ती आतल्या जी विकल्या गेली ती पुन्हा विकू नये आणि हा पार्क बनावा। हा नुसतं पार्क नाही आहे, ह्या पार्क मध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला सामील करायच्या आहेत। पार्क म्हणजे पहिली गोष्ट ही आहे की आपल्या दीक्षाभूमीवर जे लोक येतात गर्दीनं आणि ती राहण्याची सोय नसते त्यांची, तर पहिलं काम ते आहे की इथे दीक्षाभूमीचे काही तर लोक थांबू शकले पाहिजे, ती व्यवस्था इथे करायची आहे। आणि मग एज्युकेशन हब आहे इथे राहील, वाचनालय राहील आणि आता ते जे आहे आपलं समाज कल्याण ऑफिस वगैरे त्याचा पण एक भाग राहू शकतो इथे। नुसतं पार्क म्हणजे पार्क नाही, तर हे आंतरराष्ट्रीय गोष्टी पण येतात। आपलं जे आहे आपले जे मुलं इकडले उत्तर नागपूरसाठी शैक्षणिक केंद्र बनलं पाहिजे, एक पाली युनिव्हर्सिटी असली पाहिजे, हा उद्देश आहे त्याचा। आणि त्यानंतर सरकारचे काय म्हणणं आहे तुमच्यावर? कारण हे आंदोलन तर खूप दिवसापासून चालू आहे, आता 399 दिवस आहे आजच्या, उद्याला 400 दिवस होऊन जाईल। तर सरकारचे तुमच्यापासून काय असं बोलणं आहे? सरकारच्या बोलण्याला आम्हाला समाधान नाहीये। सरकार जे बोलताय ते आम्हाला आता आमच्या न्याय व्यवस्थेवरच आमचा विश्वास आहे। आमची जी कोर्टात केस सुरू आहे आणि आमचे शैलेशजी नारनवरे आमचे वकील आहेत, जे बुद्धगयाचे आंदोलन आपल्याला माहितच असेल, बुद्धगयाच्या आंदोलनाची जे केस हाताळतात आहे तेच वकील आमचे पण आहेत आणि आमचा त्या वकिलावर पूर्ण विश्वास आहे। त्यांना अभ्यास आहे, अभ्यासू वकील आहेत ते, आणि आमच्याकडे सगळं पेपर्स वगैरे उपलब्ध आहे। आम्हाला काही भीती नाही की आम्ही इथे म्हणजे उगीच बसलो आहो असं नाहीये।
आणि पोलीस प्रशासन वगैरे तुम्हाला त्रास वगैरे देतात? त्रास झाला आम्हाला 16 तारखेला त्रास झाला. आपला 16 ऑक्टोबरला आमचा पेंडॉल पाडला गेला होता. पेंडॉल पाडण्यात गेला होता. तर तो पेंडॉल म्हणजे आम्ही जास्ती वाढवला होता याच्यासाठी की तुम्हाला माहित असेल, तुम्ही नागपूरमध्येच असता, एक रवी कीर्ती नावाचे व्यक्ती आहेत कर्नाटकचे. त्या कर्नाटक वरून 400 बसेस आणतात ते, 400 बसेस, आणि प्रत्येक विहारामध्ये 2-2 बसेसची व्यवस्था करतात. त्यांनी आमच्याकडे पण ती व्यवस्था दिली होती की 5 बसेसची व्यवस्था तुम्ही करा थांबायची त्या लोकांची, आणि इथे जेवणाची पण व्यवस्था करा. आणि म्हणून त्या लोकांसाठी आम्ही हा पेंडॉल वाढवला होता आणि तो पेंडॉल आम्ही काढणार होतो. 2-3 दिवसांनी आम्ही काढणारच होतो. तर त्याच्यासाठी तो तिथपर्यंत वाढवला, तर ते लोकांना आम्ही ठेवू कुठे, जेवणाची व्यवस्था करण्याची कुठे, पेंडॉल मध्येच करू ना आम्ही. आणि हे असा पेंडॉल वाढवला, त्याच्यामुळे त्यांनी आमचा तो पेंडॉल पाडला 16 तारखेला. नमो बुद्धाय, जय भीम। मैं शशिकला चालकुरे। यहाँ हम 1 साल से उपोषण कर रहे हैं और 399 दिन हो गए। हमारा यही कहना है कि 130 जो एकड़ जमीन है वो आरक्षित पहले की है, तो जैसे उन्होंने आरक्षित किए तो ये हमको मिलना चाहिए हमारा हक। तो उन्होंने किस लोगों को, बिल्डर लोगों को बेचे भी होंगे तो वो उनका वो देखेंगे, लेकिन जो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इंटरनेशनल पार्क जो है वो हमको मिलना चाहिए। हमको 399 दिन हो गए, हम भाई लोग बारिश में धूप में बैठ रहे हैं, तो तकलीफ तो हो रही, लेकिन ये जगह मिलनी चाहिए, इसलिए हम यहाँ बैठे हैं और बैठे रहेंगे। उसके बाद हमको इतनी तकलीफ हो गई कि 2 ट्रक उन्होंने मांस भी डाला है सड़ा हुआ, कि ये बैठने को नहीं होना, जब भी हम हारे नहीं। उसके बाद आग भी लगाई है पेंडाल को, जब भी हम हारे नहीं। उसके बाद अभी वो पेंडाल तोड़ने के लिए आए कि ये जगह तुमने ज़्यादा ली है, अतिक्रमण हो गया। तो ऐसा कुछ ये नहीं था, हमारा वो पंचशील ध्वज वगैरह तोड़ दिए उन्होंने, तो कोई बात नहीं है, वो भी हम हासिल करेंगे। लेकिन हमारी जो जगह है 130 एकड़ वो हमको मिलनी चाहिए, बस हमारी इतनी शासन को और सरकार को विनंती है। नमो बुद्धाय, जय भीम। सगळ्यांचा आहे हे जे शैक्षणिक मी सांगत आहे, हा शैक्षणिक विकास आपला उत्तर नागपूरचा झाला पाहिजे. तर मित्रो, हा होता इथला मुद्दा आणि आय होप तुम्हाला हा मुद्दा ऐकून माहिती पडली असेल की हे आंदोलन, ही चळवळ कशाबद्दल आहे आणि याबद्दल काय काय यांना कठीणाई होत आहे, किती जास्त यांना त्रास होत आहे. तर तुम्ही याबद्दल काय मत ठेवता हे मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. नमो बुद्धाय, जय भीम.